महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी 30 जून पासून सुरू झाले असून पहिल्याच दिवशीच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. पहिलीपासून हिंदी लागू करण्याच्या त्रिभाषा सूत्रातील निर्णयाला सर्व स्तरातील मराठी जनतेच्या तीव्र विरोधामुळे सरकारने अधिवेशनाच्या तोंडावरच मागे घेतलं. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येऊन आंदोलन करण्याच्या निर्धारामुळे हा विषय खूपच चर्चेत आला आणि सरकारला माघार घ्यावी लागली. आता नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन अभ्यास समिती नेमण्यात आली असून यंदाच्या वर्षी हिंदी शिकवली जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे. तर यापुढे पुन्हा हिंदी लागण्याचा प्रयत्न करून पहाच असा इशारा ठाकरे बंधूंनी दिला आहे. ठाकरे यांनी आता 5 जुलै रोजी मोर्चाऐवजी विजय मेळावा घेण्याचे घोषित केले आहे. काही मुद्द्यांवर दोघांकडून एकसारखी भूमिका मांडली गेल्याने राजधानी मुंबईत मराठी मतदार एकवटण्याची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर माघार घेताना सरकारने समिती नेमून आपण पूर्णतः मागे हटलो नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. याच सगळ्या गोष्टींमुळे विरोधी पक्षात आता काही प्रमाणात जीव आला आहे. याच सगळ्या सभागृहातील सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. विधानसभेच्या दारात सरकारकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलन केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरेही उतरले. तर पत्रकारांशी बोलताना दोन्ही ठाकरे बंधूंनी हिंदी लागू दिली जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. यामुळे विरोधकांचे मनोबल उंचावल्याचे दिसून आले आहे. सत्ताधारी महायुतीला बहुमत असूनही हिंदी विषयात पाय मागे घेतल्यानंतर अधिवेशनात तीव्र चुरस निर्माण झाली आहे. हे अधिवेशन सरकार व विरोधक यांच्यातील संघर्षामुळे गाजणार आहे. शक्तीपीठ महामार्ग, धारावी पुनर्विकास, जनसुरक्षा विधेयक, मंत्र्यांचे घोटाळे, कर्जमाफी आणि मंत्र्यांची अंधश्रद्धा यासारख्या मुद्द्यांवर वादविवाद अपेक्षित आहेत. सरकारकडे 235 जागांचे संख्याबळ असले तरी जनभावनेच्या मुद्द्यांवर सरकार अडचणीत सापडत आहे. शक्तीपीठ महामार्ग आणि त्याला शेतकऱ्यांचा असणारा विरोध चर्चेत आहे. नागपूर गोवा इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच प्रस्तावित असलेलं शक्तीपीठ महामार्ग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणार आहे. सरकारच्या मते यामुळे अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना मिळेल. मात्र पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सांगली, कोल्हापूर भागात जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध होत आहे. मराठवाड्यातही या विरोधात बळ एकवटलं जात आहे. यासाठी मंगळवारी राज्यभर आंदोलन करण्यात आली. तर विरोधकांनी यावर आवाज उठवला. नाना पटोले हे या विषयांवर चांगलेच भडकले आणि त्यांनी थेट सभापतींकडे धाव घेतली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आपला अधिकार वापरत नाना पटोले यांना 1 दिवसासाठी निलंबित केलं. यामुळे विरोधकांनीही सभात्याग केला. एकूणच वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकार या विषयालाही काही काळापुरतं थंड करते की काय अशी शंका उत्पन्न होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अशीच या प्रकरणी माघार घेतली होती. याशिवाय देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांपैकी एक असलेल्या धारावी प्रकल्पावर सरकारचा भर आहे. धारावीतील रहिवाशांना उत्तम घरं व सुविधा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र विरोधकांच्या मते प्रकल्प खासगी कंपन्यांना लाभ पोहोचवणारा आहे आणि स्थानिक रहिवाशांचे हित दुर्लक्षित होत आहे. प्रकल्पग्रस्त यादीतील अनेक रहिवाशांची नावे वगळल्याने सर्व भाषिक समाजात असंतोष आहे. आदित्य ठाकरे धारावीत सभा घेऊन या असंतोषाला दिशा देत आहेत. या अधिवेशनातील सर्वात वादग्रस्त मुद्दा म्हणजे जनसुरक्षा विधेयक. सरकारने विधेयक रेटून मंजूर करण्याचा निर्धार व्यक्त केला असून विरोधक व सामाजिक संघटनांचा तीव्र विरोध होत आहे. आरोप हा आहे की यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकार मिळणार असून नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल. राज्यभरात 12,000 हरकती दाखल झाल्या असून अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलने झाली आहेत.
काँग्रेसने हे विधेयक उद्योगपतींच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप केला असून राहुल गांधींनी सुद्धा यावर टीका केली आहे. मात्र विरोधकांनी अजून पुरेशी ताकद लावलेली दिसून येत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. सत्ताधारींचे संख्याबळ आणि विरोधकांची रणनीती यावेळी चर्चेत आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून विधेयक मंजुरी सोपी आहे, पण हिंदीच्या मुद्द्यांवर माघार घेतल्याने विरोधकांना नवं बळ मिळालं आहे. महाविकास आघाडी सभागृहाबाहेरील आंदोलनं, स्वयंसेवी संस्थांशी सहकार्य आणि प्रश्नोत्तरांचा तास, लक्षवेधी सूचना यांचा उपयोग करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने सरकारची अडचण वाढली आहे. ग्रामीण व शहरी भागातील अस्मितेचे आणि जनभावनेचे मुद्दे आता अधिवेशनाच्या चर्चेत येणार आहेत. हिंदीचा मुद्दा पुन्हा येईल असा इशारा सरकार जरी देत असलं तरी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्याला पुढे नेणं कठीण आहे. सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ प्रभावी असले तरी विरोधकांचे मनोबल वाढलेलं दिसून येत आहे. जनतेच्या प्रश्नावर त्यांनी भूमिका घेतल्यास अधिवेशनातील संघर्ष निर्णायक ठरू शकतो. म्हणूनच हे अधिवेशन केवळ विधेयकांच्या मंजुरीपुरते मर्यादित न राहता राज्याच्या राजकीय, सामाजिक दिशादर्शनासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळं या अधिवेशनात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.